शरद बाबूंनी आपल्या साहित्य रचनेत हिंदू समाजातल्या एकंदर रूढीग्रस्त जीवनावर उघड कोरडे ओढले नाहीत, पण आपल्या स्वभावानुसार वक्रोक्ती, व्यंगोक्ती, उपहास यांचा भरपूर उपयोग केला. विशेषतः स्त्रियांवर होणारे अन्याय, त्यांची मूक दुःखे, त्यांच्या आंतरिक वेदना यांना आपल्या साहित्यातून सतत वाचा फोडली. विविध अंगांनी होणारी कोंडी, भावनांचा कोंडमारा हा त्यांच्या प्रतिभेचा प्राण होता. त्यांच्या वृत्ती प्रवृत्तीचा तो एक मर्मबिंदू होता. स्त्रीची दुःखे आणि समाजातल्या जुन्या बुरसटलेल्या जाचक रूढी हा त्यांच्या आवडीचा विषय, लेखनाचा आणि गप्पांच्या वेळी चर्चेलाही. एक दिवस गप्पा गोष्टी चालल्या असता मध्येच त्यांनी एकदम म्हटलं, हिंदू समाजात विधवा विवाहाची पद्धत नाही हे किती चांगलं आहे. आम्ही सगळेच आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागलो. दुःखी स्त्रियांचे तारणहार म्हणून सन्मानित झालेल्या शरद बाबूंच्या तोंडी हे उद्गार. मी म्हटले, शरद बाबू, रूढ्यांवर प्रहार करणारे तुम्ही असं बोलता? काही उत्तर न देता ते गंभीर बनले, विचारमग्न झाले. त्यांच्या भावदर्शी चेहऱ्यावर दुःखाची छाया पसरली. थोड्या वेळाने त्यांनी म्हटलं, मी संस्कार आणि रूढी यांच्या विरुद्ध जे युक्तिवाद करतो ते सगळे प्रामाणिक असतात, मनःपूर्वक असतात. विधवा विवाहाला विरोध करणे हा पुरुष जातीचा स्त्री जातीवर घोर अन्याय आहे. तो एक अत्याचार आहे असं माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे. पण ते क्षणार्ध स्तब्ध राहिले. मग त्यांनी म्हटलं, कधी कधी एखाद्या क्षणी मला ती विचित्र घटना आठवते. तेव्हा माझ्या मनाच्या अज्ञात कोपऱ्यात लपून बसलेला सनातनीपणा एकदम डोकं वर काढून ओरडतो आणि मला दुर्बल बनवतो. ते पुन्हा स्तब्ध झाले, अंतर्मुख बनले. आम्ही म्हटलं, कसली विचित्र घटना, काय घडलं? ते क्षणभर तसेच स्तब्ध राहिले. मग त्यांनी करुण स्वरात म्हटलं, मी ब्रह्मदेशात नोकरी करीत होतो त्यावेळची ही घटना. तिथे माझा एक गोवेकर मित्र होता. फार सज्जन आणि सरळ मार्गी होता. तो नवविवाहित होता आणि नोकरीसाठी ब्रह्मदेशात आला होता. त्याला नोकरी मिळाली. आपल्या पत्नीला तिथे आणून संसार थाटण्याची त्याची तीव्र इच्छा. पण तिथे मिळणाऱ्या त्या अल्प पगारात आपल्या देशात जाऊन तिला आणण्या इतकी शिल्लक साठेना. कित्येक दिवस लोटले, दोघांची गाठभेट नाही. तो दुस्सह विरहकाल त्या परदेशात तो बिचारा अभागी निमूटपणे भोगीत होता. अधूनमधून रस्त्यात आमच्या गाठी भेटी होत, पण त्याच्या या अडचणींची मला कधी कल्पना आली नाही आणि त्यानेही या गोष्टीचा चुकून सुद्धा कधी उल्लेख केला नाही. एक दिवस असाच तो भेटला. नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तरी झाली. बोलता बोलता त्याने म्हटलं, मिस्टर चटर्जी, मी एका विचित्र अडचणीत सापडलो आहे. त्याचा स्वर अगतिक आणि करुण होता. मी म्हटलं, कसली अडचण? माझ्याकडून काही मदत होण्यासारखी असली तर मी ती जरूर करीन. त्याने आपली अडचण सांगितली आणि म्हटलं, माझ्या पगारातून पोटाला अगदी चिमटा घेऊन सुद्धा आतापर्यंत फक्त 200 रुपये साठले आहेत. दर महिन्याला घरी तिला काही पैसे पाठवावे लागतात. देशी जाऊन तिला इथे आणण्यासाठी मला अजून 300 रुपयांची गरज आहे. ते मिळाले तरच तिला इथं आणणं शक्य होईल, नाहीतर समुद्राच्या पलीकडे ती आणि अलीकडे मी. तिला इथं आणण्याची मी मुद्दामच चालढकल करतो आहे असा संशय अलीकडे तिच्या पत्रातून व्यक्त होऊ लागला आहे. मी इथं एखाद्या बर्मी स्त्रीच्या फंदात सापडलो आहे आणि म्हणूनच मी तिला आणत नाही. हे ऐकून माझं मन करुणेनं भरून गेलं. पत्नी असून बिचाराला संसार सुख नाही. पहा ना, या मिलनोत्सुक नवविवाहित तरुण जोडप्याच्या वियोगाचं कारण किती विचित्र. त्याचं सांत्वन करीत मी म्हटलं, तुम्ही बिलकुल चिंता करू नका. मी तुम्हाला 300 रुपये देतो. तुम्ही पत्नीला घेऊन या आणि संसार थाटा. त्याने माझा हात घट्ट धरून थरथरत्या आवाजात म्हटलं, मिस्टर चटर्जी, तुमचे उपकार मी कोणत्या प्रकारे मानू? विरहाची व्यथा, संसाराची भूक माणसाला अस्वस्थ बनवते, पण त्यापेक्षाही तिच्या मनात माझ्या प्रेमाविषयी आलेला संशय, त्याचा दुःखावेग, त्याच्या मनाची ती विकल अवस्था, खरोखर दंपती जीवनात या संशयासारखी माणसाचं आयुष्य बर्बाद करणारी दुसरी गोष्ट नाही. मी त्या मित्राला 300 रुपये दिले. थोड्याच दिवसात गोव्याला जाऊन तो आपल्या पत्नीला घेऊन आला. त्यांचा संसार सुरू झाला. वियोगाचा काल संपला. अधूनमधून तो भेटे. मोठ्या आनंदात होता. संसार सुखाचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. तो भेटला की दरवेळी म्हणे, मिस्टर चटर्जी, तुमचे पैसे द्यायचे आहेत, माझ्या लक्षात आहे. संसाराचा मेळ आता जरा बसत आलाय. आता थोड्या दिवसात पैसे देऊन टाकतो. मी म्हणे,
पैशाची मला मुळीच घाई नाही. परदेशात संसाराचा जम बसायला वेळ लागतो. सावकाश पैसे द्या. दिवस जात होते. अधूनमधून तो भेटत असे, पण घाईत असे. 2-4 शब्द बोलून पुढे जाई. मध्यंतरी बऱ्याच दिवसात तो भेटला नाही. बरोबर आहे, संसारात पत्नी प्रेमात गुरफटलेल्या माणसात घड्याळाचा नियमितपणा कसा टिकणार. त्यानंतर एकदा दिसला. मला पाहताच थांबला. थोडे बोलला. घाईघाईने पुढे गेला. तो बराच खराब झालेला दिसला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद उडाला होता. संसाराचं ओझं त्याला झेपत नसावं. खर्चाची ओढाताण होत असावी. परदेशात अल्प पगारात संसार चालविणे सोपे नाही. पण त्यानंतर तो कुठं दिसलाच नाही. माझं देणं आहे म्हणून माझं तोंड चुकवण्यासाठी त्याने आपल्या जाण्या येण्याच्या वेळा तर बदलल्या नाहीत. पण त्याची खालावलेली प्रकृती नजरेसमोर येत होती. तेव्हा हा पथारीवश तर झाला नसेल. त्याच्या घरी जाऊन चौकशी करावी, प्रकृती पाहावी म्हणून एका रविवारी मी निघालो. त्याच्या घराचा पत्ता मला माहीत होता, पण आतापर्यंत रस्त्यातच आमच्या गाठीभेटी होत म्हणून त्याच्या घरी जाण्याची कधी वेळ आली नव्हती. मी बाजारपेठेच्या रस्त्याने निघालो आणि समोरून तो येताना दिसला. त्याला पाहून मला आघात बसला. त्याची प्रकृती बरीच ढासळली होती. त्याचा चेहरा फिक्का, उदासीन आणि दुःखी दिसत होता. मला पाहताच त्याने संकोचाने म्हटलं, मिस्टर चटर्जी, माफ करा, पण मी तापाने आजारी होतो म्हणून बरेच दिवसात तुम्हाला भेटू शकलो नाही. तुमचे देणे. मी घाईने मध्येच म्हटलं, देणे जाऊ दे, ती गोष्ट तुम्ही विसरून जा. मला त्या पैशाची मुळीच गरज नाही. पण तुमची प्रकृती बरीच ढासळलेली दिसते. औषध वगैरे काही घेत नाही का? प्रकृती ठीक राहिली तर संसाराचं सुख. चला डॉक्टरकडे जाऊया. डॉक्टरांकडेच चाललोय. औषध घेतो आहे, पण औषधाचा काही उपयोग होणार नाही. म्हणजे काय? त्याने क्षीण हसून म्हटलं, मला टीबी झालाय. टीबी? क्षय? हे शब्द ऐकून मी सुन्न झालो. संसाराच्या ऐन उमेदीत दंपती जीवन सुरू करून ज्याला अजून पुरतं वर्षही झालं नाही. मी म्हटलं, टीबी? काय म्हणता? हो, टीबी. मी मृत्यूबंधावरून चाललो आहे. त्याच्या स्वरातलं ते विलक्षण नैराश्य. मी सुन्न झालो. काय बोलावं हे सुचेना. त्याच्याकडे पाहत राहिलो. पैसे घेऊन तो पत्नीला आणायला निघाला होता. त्यावेळचा त्याचा उत्साह, उमेद. मी स्तब्ध झालेला पाहून त्यानेच म्हटलं, मिस्टर चटर्जी, तुम्हाला थोडा वेळ आहे का? तुम्हाला काही थोडं सांगायचं आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. तो थकलेला दिसत होता. त्याच्याकडे पाहावत नव्हतं. मी म्हटलं, चला माझ्याकडे. मी त्याला घेऊन माझ्या घरी आलो. त्याने जे काही सांगितलं ते थोडक्यात असं. पत्नीला देशातून घेऊन आल्यानंतर थोडे दिवस फार सुखाचे गेले, पण खर्च भागेना, फार ओढाताण होऊ लागली. सुदैवाने त्याचा लॉरेन्स नावाचा एक मित्र गोव्याहून नोकरीसाठी ब्रह्मदेशात आला होता. तो त्याच्या दूरच्या नात्यातलाही होता. त्याने लॉरेन्सला पेईंग गेस्ट म्हणून आपल्याकडे ठेवलं. लॉरेन्स घराचं अर्ध भाडं दे, खाण्यापिण्याचेही पैसे दे. सुरुवातीला त्यांचं चांगलं बस्तान जमलं. खर्चाची ओढाताण संपली. सुखाचे दिवस सुरू होतील असं वाटलं. तो थोडा वेळ थांबला. मग दीर्घ निश्वास सोडून त्याने म्हटलं, आता असं वाटतंय की माझ्या मृत्यूलाच माझ्या हाताने मी घरी आणलं. ज्या दिवशी मी अगदी अचानक आणि अनपेक्षित त्या दोघांचा व्यभिचार नजरेने पाहिला, त्याच दिवशी माझं सुख इथल्या लाकडी घरासारखं जळून गेलं. माझ्यात आता काही उरलं नाही. माझ्या पुढे ती जेवणाची प्लेट ठेवत नाही, मला मारण्यासाठी विष देते आहे. मी बाहेर सबंध दिवस नोकरीवर असता माझ्या घरी काय घडत असतं? मला पुरण्यासाठी खड्डा खणला जात आहे. माझ्या मृत्यूची ती वाट पाहत आहे. मी मेल्यावर त्याच्याशी ती लग्न करणार आहे. माझ्याकडे बघण्याची तिची दृष्टी बदलली आहे. तिच्या मार्गातला मी एक काटा झालो आहे. मलाही आता मृत्यूशिवाय दुसरी कसलीच इच्छा उरलेली नाही चटर्जी. त्याला दुःखावेग आवरत नव्हता. त्याचा करुण स्वर माझं हृदय विदीर्ण करीत होता. मी त्याचे अनेक प्रकारे सांत्वन केले. त्याने म्हटलं, मिस्टर चटर्जी, मरणापूर्वी मी तुमचं कर्ज फेडू शकलो नाही, पण मी 2000चा विमा उतरवला आहे. माझ्या पत्नीला, अशा व्यभिचारी स्त्रीला पत्नी तरी कशी म्हणू? मी तिला तुमचं कर्ज फेडण्यास सांगितलं आहे. मी काहीशा रागाने म्हटलं, तुम्हाला सांगितलं ना की त्या पैशाचं आता नाव काढू नका. पण तो बराच वेळ बोलत होता. आपलं गुदमरलेलं मन मोकळं करीत होता. मी सुन्न मनाने ऐकत होतो. मग तो उठला. आपल्या क्षीण हातात माझा हात धरून त्याने माझा निरोप घेतला आणि हलके हलके तो निघून गेला.
ती घटना आठवली की त्याची ती क्षीण झालेली, पाठीत वाकलेली, मनाने खचलेली, रस्त्याच्या कडेने खाली मान घालून हलके हलके चाललेली मूर्ती नजरेसमोर तरळत राहते. मग माझ्या मनाचा तो सनातनी कोपरा डोकं वर काढतो. शरद बाबू स्तब्ध झाले. त्यांच्या नेहमीच्या सहज वृत्तीप्रमाणे अंतर्मुख बनले. आम्ही सगळे सुन्न होऊन गेलो. आत्ता आपण डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची फटका ही कथा ऐकली. ही कथा त्यांच्या पुनर्जन्म या कथासंग्रहात समाविष्ट आहे. आजची ही छोटीशी फटका नावाची कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. सध्या आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्या पावसाचा फटका मला सुद्धा थोडासा बसलेला आहे. मला थोडीशी सर्दी झालेली आहे. त्यामुळे आज मी खूप मोठी कथा न वाचता एक छोटीशी कथा तुमच्यासमोर सादर केली. कथा कशी वाटली हे तर कमेंटमध्ये सांगाच. परंतु ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन कथा सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण भेटू अशाच एखाद्या पुढच्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.